आता बऱ्यापैकी तुम्हाला माहित आहे एक्सेप्शन हँडलिंग तुम्ही जे वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये प्रत्येकाने C++ मध्ये तुम्ही शिकलात चला, C# मध्ये शिकलात चला, जावा मध्ये शिकलात चला, कन्सेप्ट सेम आहे. फक्त काय फरक काय असतो ते तुम्ही आता वेगवेगळ्या लँग्वेज शिकताय, लँग्वेज शिकतोय आपण, त्याच्यात फरक काय असतो? लँग्वेज मधल्या बऱ्यापैकी कन्सेप्ट सेम असतात, फक्त बदल कुठं होतो की त्याच्यात सिंटॅक्स मध्ये बदल होत असतो. म्हणजे त्याच्यात मला जनरली आपण बघा की मागं पण मी तुम्हाला सांगितले की तुम्ही C++ शिकला किंवा जावा शिकला किंवा C# शिकला, तर त्या ठिकाणी तुम्ही लूप कसं वापरता किंवा इफ कसं वापरता, कंट्रोल स्टेटमेंट किंवा ब्रँचिंग स्टेटमेंट कसे वापरता, तर त्याची बेसिक कन्सेप्ट लूपिंगची कन्सेप्ट काय की एक स्टेटमेंट रिपीटेडली रन करायचं. जी बेसिक कन्सेप्ट सेम आहे, फक्त काय सिंटॅक्स बदल आहे. तसं प्रत्येक इथं सुद्धा एक्सेप्शन हँडलिंग हा जो चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहे, हाऊ टू हँडल द एक्सेप्शन. तर जनरली आपल्याला माहित आहे की तुम्ही एखादा प्रोग्राम लिहिता, प्रोग्राम लिहिल्यानंतर आपला प्रोग्राम करेक्ट असेल असं नसतंय, कारण कुठेही आपली मिस्टेक होऊ शकते. मग ते टायपिंग मिस्टेक असेल किंवा कुठलं सिंटॅक्स मिस्टेक असेल किंवा कुठल्या पद्धतीची मिस्टेक असेल, तर ह्या जे एरर्स आहेत किंवा हे जे मिस्टेक्स आहेत हे कॅटेगराईज केले. आता जनरली बघा, तुम्ही एखादा प्रोग्राम लिहिला आणि तो रन केला आणि त्या प्रोग्राम मध्ये जर एरर असेल, तर एरर असेल तर तो प्रोग्राम काय होतो, एक्झिक्युशन स्टॉप होतं आणि तुम्हाला एरर, तुमचे आउटपुट मिळतं का, तुम्हाला मिळत नाहीये. कारण का, तर त्या प्रोग्राम मध्ये एरर असते. ओके, मग हे पण प्रोग्राम मध्ये एरर असेल तर तुम्हाला तो प्रॉपर मेसेज येऊन प्रोग्राम पुढे एक्झिक्यूट झाला पाहिजे किंवा तुम्हाला काय अप्रोप्रिएट मेसेज आला पाहिजे. हे जर आपल्याला करायचं असेल तर त्याला आपल्याला काय म्हणावं लागतं, तर त्या कन्सेप्टला आपण एक्सेप्शन हँडलिंग म्हणलं जातं. म्हणजे एरर असेल तुमच्या प्रोग्राम मध्ये, तर ती एरर कशाची आहे त्या पद्धतीचा मेसेज तुम्हाला युजरला दिला पाहिजे आणि युजरला मेसेज दिल्यानंतर प्रोग्राम कंटिन्युअस एक्झिक्युशन झाला पाहिजे. जनरली आपण काय होतं बघा की एखादा प्रोग्राम लिहिला, त्या प्रोग्राम मध्ये जर एरर असेल तर तो प्रोग्राम थांबतो, म्हणजे स्टॉप होतो, एक्झिक्युशन स्टॉप होतं. एक्झिक्युशन स्टॉप झालं म्हणजे आपल्याला पुढे प्रोग्राम, त्या प्रोग्रामच्या पुढे जो कोड आहे तो रन होत नाहीये. ओके, म्हणजे त्या पुढचा कोडचा काहीच यूज होत नाही. मग आपल्याला असं नको असेल, जे प्रोग्रामचा एरर आहे तेवढाच पार्ट बाजूला होऊन बाकीचा प्रोग्राम जर रन पाहिजे असेल किंवा तुम्हाला तो प्रॉपर मेसेज पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक्सेप्शन हँडल्स करावं लागते किंवा एरर हँडल करावं लागतं. तर जनरली प्रोग्राम ज्यावेळेस लिहितो आपण, त्यावेळेस प्रोग्राम हे दोन टाईपच्या प्रोग्राम मध्ये एरर्स असतात. म्हणजे बऱ्यापैकी काही ठिकाणी वेगवेगळे त्याचे टाईप दिलेले आहेत, पण आपण जनरली आपण दोन टाईपचे एरर कन्सिडर करू. एक सिंटॅक्स एरर असते, म्हणजे जो प्रोग्राम लिहिलाय तुम्ही, त्या प्रोग्राम मध्ये काही सिंटॅक्स चुकला असेल तर त्या सिंटॅक्स एरर, म्हणजे समजा तुम्ही इफ स्टेटमेंट लिहिता किंवा तुम्ही मागच्या याच्यात आपण फाईल ओपन केली होती, ओपन स्टेटमेंट लिहिताना तुम्ही स्पेलिंग चुकलं ओपनचं किंवा ओपन मध्ये तुम्ही पॅरामीटर पास करताना चुकीचे पॅरामीटर पास केले, तर हा जो एरर असतो तो सिंटॅक्स, म्हणजे जी सिंटॅक्स आहे ती सिंटॅक्स न वापरता तुम्ही एखादा वेगळा, म्हणजे आता समजा आपण इथं एक्झाम्पल दिलंय बघा, व्हाईल लूप मध्ये दिलंय. आता व्हाईल लूप लिहिताना आपण काय करतो, व्हाईल कीवर्ड लिहितो, व्हाईल कीवर्ड लिहून नंतर आपण कंडिशन लिहितो, जे काय कंडिशन असेल, त्यानंतर कोलन देतो, कोलन देऊन आपण जो काय कोड आहे ते लिहितो. हे आपल्या पायथॉन मध्ये सिंटॅक्स आहे की व्हाईल लूपचा सिंटॅक्स आहे. पण जर मी व्हाईल लूप लिहिताना हा कोलनच विसरलो लिहायचा, ओके, म्हणजे फक्त व्हाईल कंडिशन आणि त्यानंतर हे लिहिलं, तर इथं मग हा जो एरर असतो तो सिंटॅक्स, कारण ह्याच्यात सिंटॅक्स चुकीचं दिलाय तुम्ही, तर ह्या एररला काय म्हणलं जातं, सिंटॅक्स एरर. किंवा तुम्ही आपण कालच्या ह्याच्यात ओपन बघितलं, तर ओपन स्टेटमेंट मध्ये पहिला पॅरामीटर काय आहे, ओपन स्टेटमेंट पहिला पॅरामीटर आहे फाईल नेम, पण मी फाईल नेमच्या ऐवजी मी रीड मोड लिहिला आणि नंतर फाईल नेम लिहिलं. ओके, तर हे सिंटॅक्स चुकीचा झाला, कारण रीड मोड हा मोड आहे, मोड दुसऱ्या नंबरचा पॅरामीटर आहे, पण आपण त्या ठिकाणी पहिल्या नंबरला लिहिलं, त्यामुळे हा एरर येऊ शकतो. हा आहे सिंटॅक्स, म्हणजे सिंटॅक्स चुकीचा लिहिला असेल तर सिंटॅक्स एरर. तर पहिल्या टाईपची एरर असते सिंटॅक्स एरर आणि दुसऱ्या टाईपचे एरर दिले एक्सेप्शन्स. तर आपल्याला ह्याच्यातला हा जो पार्ट आहे एक्सेप्शन, हा पार्ट आपल्याला इथं कव्हर करायचा आहे. सिंटॅक्स एरर म्हणजे काय की तुम्हाला प्रोग्राम लिहिताना जो कीवर्ड चुकीचा लिहिला किंवा तुम्ही एखादा स्ट्रक्चर, तुम्ही त्याचा सिंटॅक्स प्रॉपर आहे तो चुकीचा लिहिला किंवा स्ट्रक्चर चुकीचं लिहिलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला सिंटॅक्स एरर. तो सिंटॅक्स एरर काय असतात, सिंटॅक्स एरर ऑल्सो नोन ॲज पार्सिंग एरर्स दॅट आर मोस्ट कॉमन काइंड ऑफ एरर इन अ प्रोग्रामिंग टेक्निक. जनरली बऱ्यापैकी ही एरर असू शकते, कारण का की आपण लिहिताना टाईप करताना चुकू शकतो किंवा आपल्याला सिंटॅक्स विसरला असेल किंवा चुकीचा लिहिला असेल, तर त्या पद्धतीची एरर आली म्हणजे हा सिंटॅक्स एररच्या पार्ट मध्ये येतो.
These type of error are caused due to not using proper syntax. प्रॉपर सिंटॅक्स नाही लिहिला त्या पर्टिक्युलर लँग्वेजचा. समजा तुम्ही व्हाईल लूप लिहिताय, मग आपण व्हाईल लूप असं लिहिलं, समजा व्हाईल कंसात कंडिशन देन कर्ल ब्रेस. पण ही व्हाईल लूप पायथॉन मध्ये चालेल का? नाही चालणार, कारण हे सिंटॅक्स आहे तो C++ किंवा जावा किंवा C# आहे. पण तो सिंटॅक्स तुम्हाला इथं पायथॉन मध्ये चालेल का? नाही. मग हा जो एरर असतो म्हणजे चुकीच्या पद्धतीने लिहिले, तुमचा जो सिंटॅक्स आहे किंवा तुम्ही जे स्ट्रक्चर आहे किंवा तुम्ही जे कोड लिहिताय तो जर चुकीच्या पद्धतीने लिहिला, सो दॅट टाइप ऑफ एरर, सो दीज टाइप ऑफ एरर आर कॉज ड्यू टू द सिंटॅक्स एरर. प्रॉपर सिंटॅक्स जर नसेल तर त्या पद्धतीची एरर म्हणजे सिंटॅक्स एरर इथे. आता इथे एक्झाम्पल दिले, वाईल ट्रू प्रिंट. आता वाईल ट्रू, ट्रू ही कंडिशन झाली. कंडिशन झाल्यानंतर आपल्या पायथॉन मध्ये काय कोलन द्यायचा आहे. कोलन दिलाय का इथं? नाही. कोलन नाही दिल्यामुळं ही काय येईल? सिंटॅक्स एरर येईल, इनव्हॅलिड सिंटॅक्स अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज येईल. म्हणजे सिंटॅक्स जर चुकीचा असेल तर तुम्हाला इनव्हॅलिड सिंटॅक्स एरर येईल. इन दिस एक्झाम्पल द एरर इज डिटेक्टेड ऍट द फंक्शन प्रिंट सिन्स कोलन इज मिसिंग बिफोर इट. पायथॉनच्या प्रिंटच्या आधी इथला जो कोलन पार्ट आहे तो मिस झालाय, म्हणून तुम्हाला कुठला एरर येईल? तर इनव्हॅलिड सिंटॅक्स नावाची एरर येईल. सो फाईल नेम अँड लाईन नंबर आर प्रिंटेड सो दॅट यू नो वेदर टू लुक द पर्टिक्युलर. म्हणजे कुठल्या ह्याच्यात तुम्हाला एरर आली ते, म्हणजे इथं तुम्हाला बघा ही ऍक्च्युअली अशी फाईल लाईन नंबर देईल, म्हणजे कुठल्या लाईनला ती एरर आली हे सुद्धा त्यात दाखवलं. जर तुमचा प्रोग्राम, तुम्ही जर एखादा प्रोग्राम फाईल स्क्रिप्ट मध्ये लिहिला असेल, म्हणजे एखाद्या फाईल मध्ये लिहिला असेल PY फाईल मध्ये, तर त्याच्यात मल्टिपल लाईन्स असतील, मग चुकीचा सिंटॅक्स असेल तर ते त्या पर्टिक्युलर लाईन नंबर दाखवेल आणि त्या लाईन नंबरला ते चुकीचा प्रोग्राम आहे ते दाखवेल. तो सिंटॅक्स एरर, म्हणजे सिंटॅक्स चुकीचा लिहिला असेल तर सिंटॅक्स एरर येते. आता जो मेन पार्ट आहे आपल्याला, जो मेन पार्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे काय? एक्सेप्शन्स. So what is mean by the exception and how to handle this? This is the main aim of our chapter. आपल्या मेन चॅप्टरचं एम काय आहे? तर एक्सेप्शन काय आहेत आणि कुठल्या पद्धतीचे एक्सेप्शन्स आहेत आणि ते कसे हँडल करायचे, हे मेन पार्ट आपल्याला इथं बघायचं आहे. सो एक्सेप्शन हँडलिंग, दिस इज अवर मेन पार्ट ऑफ द प्रोग्राम, किंवा आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचा मेन थीम काय? तर एक्सेप्शन हँडलिंग. आता व्हॉट इज द एक्सेप्शन? पहिला एक्सेप्शन. सो इवन इफ स्टेटमेंट और एक्सप्रेशन इज सिस्टमॅटिकली करेक्ट, सिंथेटिकली करेक्ट और सिंटॅक्स बरोबर लिहिलाय, म्हणजे एखादं एक्सप्रेशन किंवा सिंटॅक्स कोड काय असेल तर करेक्ट लिहिलाय, बट इट मे कॉज एरर व्हेन अन अटेम्प्ट टू मेड एक्झिक्युटिव्ह. मग जरी पण आपण तो प्रॉपर लिहिला असेल, फॉर एक्झाम्पल आपण जरी प्रॉपर लिहिला असेल तरी पण त्यात जर एरर येत असेल, म्हणजे एक्झिक्युशन करताना त्यात जर एरर येत असेल, that type of error is known as an exception. So in another word we can say that exceptions are nothing but runtime error. म्हणजे रन होताना, प्रोग्राम रन होताना जी एरर येते त्या पद्धतीच्या एररला एक्सेप्शन म्हणलं जातं. आणि जे सिंटॅक्स एरर येते हे एक्सेप्शन म्हणजे एक्झिक्युशनच्या आधी होते, म्हणजे प्रोग्राम कंपाईल होतानाच तू चूक दाखवतं. पण एकदा प्रोग्राम कंपाईल झाल्यानंतर प्रोग्राम रन होताना प्रॉब्लेम येत असेल तर त्या पद्धतीच्या एररला काय म्हणलं जातं? एक्सेप्शन एरर. फॉर एक्झाम्पल आता बघा इथं मी लिहिलंय 10 into 1/0. आता ऍक्च्युली ही प्रोग्रामॅटिकली बरोबर आहे, 1/0. आता 0च्या ऐवजी मी 2 लिहिलं असतं तर प्रॉब्लेम रन होत होता, 3 लिहिलं असतं रन होत होता. म्हणजे सिंटॅक्स चुकीचा आहे का? सिंटॅक्स चुकीचा नाही, फक्त चूक काय आहे की आपल्याला एक नियम माहित आहे की 0 कुठल्याही संख्येला भाग बसत नाही. सो 0 डिव्हिजन एरर आपल्याला येईल. म्हणजे प्रोग्राम आपला बरोबर आहे, आपला कोड बरोबर आहे, तरी सुद्धा एरर येते. तर ह्याचा अर्थ काय की आपण हे लिहिलेलं आहे ह्याच्यात कुठली तरी एरर आहे. मग कुठला ह्या ठिकाणी एरर? तर 0 डिवाइड केला तर 0 डिवाइड होत नसतं, ह्या पद्धतीची एक एरर लिहिली. किंवा आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊ, 4+ स्पॅम into 3. मी काय केलं, 4 आणि स्पॅम नावाचा एक व्हेरिएबल आपण वापरला असेल पण तो आपण डिक्लेअरच केला नाही, तो व्हेरिएबल तो इथं लिहिला, तर ह्या पद्धतीनं एरर येईल, नेम एरर येईल.
ओके, म्हणजे हे जे स्पॅम आहे ह्या पद्धतीचा व्हेरिएबल त्याला त्याच्या नेम स्पेस मध्ये सापडत नाहीये. जर मी स्पॅम इज इक्वल टू समथिंग एक्स वाय झेड लिहिलं असतं, म्हणजे काय 2 3 4 काय असेल ती व्हॅल्यू लिहिली असती, तर हे स्टेटमेंट बरोबर रन झालं असतं. कारण स्पॅम समजा स्पॅम इज इक्वल टू मी 3 लिहिलं असतं, तर इथं काय आलं असतं 3 into 3 आलं असतं, आणि मग 3 into 3 9 आणि 9 प्लस 4 13, सो 13 उत्तर बरोबर आलं असतं. पण आता उत्तर येते का नाही, कारण हे स्पॅम हे व्हेरिएबलच त्याला सापडत नाही. व्हेरिएबल सापडत नाही म्हणजे ही रन टाइमला त्याला एरर येते, त्यामुळे इथं अशा पद्धतीचा एरर येईल, नेम एरर. म्हणजे रन टाइमला हे एरर येईल. ऍक्च्युली एक्सप्रेशन लिहिताना आपण बरोबर लिहिले, एक्सप्रेशन लिहिताना बरोबर लिहिले, किंवा इथं बघा 2 + 2 लिहिले, पण हा पहिला 2 काय आहे, स्ट्रिंग आहे, आणि दुसरा 2 न्यूमरिक आहे. मग स्ट्रिंग आणि न्यूमरिक ह्या दोन्हीचा आपल्याला म्हणजे इंटिजर आणि स्ट्रिंग ह्या दोन्हीचा आपल्याला बेरीज करता येईल का, नाही. दोन स्ट्रिंग असतील, माझा समजा 2 आणि इथं पण परत असा 2 असता, तर हे कॉन्कॅट झालं असतं, किंवा इथला हे कोलन नसता दोन्हीकडे, म्हणजे 2 + 2 असतं तर 4 उत्तर आलं असतं. म्हणजे स्टेटमेंट आपण लिहिलेलं बरोबर आहे, पण इथं आपल्याला काही इनबिल्ट कंडिशन्स आहेत की आपण स्ट्रिंग आणि इंटिजरचं बेरीज करू शकत नाही. दोन इंटिजर असतील बेरीज करू शकतो, दोन स्ट्रिंग असेल कॉन्कॅट करू शकतो, पण एक इंटिजर आणि एक स्ट्रिंग असेल तर आपल्याला बेरीज करता येते का, नाहीये. म्हणजे हे जे इनबिल्ट रूल आहेत ते इथं फॉलो होत नाहीत. मग ह्या ठिकाणी जी एरर येते अशा एररला काय म्हणलं जातं, एक्सेप्शन म्हणलं जातं. सो एक्सेप्शन इज नथिंग बट रन टाइम एरर. सिंटॅक्स इज करेक्ट, सिंटॅक्स बरोबर असतो तरी सुद्धा प्रोग्राम रन होत नाही, त्याच्यात एरर येते. अशा पद्धतीचे जे स्टेटमेंट असतील किंवा अशा पद्धतीचे जे एरर्स असतील अशा एररना आपण काय म्हणतो, तर एक्सेप्शन्स म्हणलं जातं. So even if statement or expression is correct, but it can cause the error when it can execute. Execute करताना जर एरर येत असेल तर त्या पद्धतीच्या ह्याला काय म्हणलं जातं, एक्सेप्शन म्हणलं जातं. So error detect during execution are called as a exception. म्हणजे एरर कधी येते, एक्झिक्युशनला. एक्झिक्युशनला म्हणजे थोडक्यात रन टाइमला. रन टाइमला जी एरर येते अशा पद्धतीच्या एररला काय म्हणलं जातं, एक्सेप्शन. सो एक्सेप्शन इज नथिंग बट इट इज अ रन टाइम एरर. प्रोग्राम सिंटॅक्टिकली बरोबर आहे, सिंटॅक्सली बरोबर आहे, सिंटॅक्स बरोबर आहे, पण तरी सुद्धा एरर येते. अशा सिच्युएशनला त्या एररला काय म्हणलं जातं, दॅट टाइप ऑफ एरर इज नोन ॲज एक्सेप्शन्स. ओके, एक्सेप्शनचा अर्थ लक्षात घ्या. नाउ फॉर एक्झाम्पल, वेन फाइल वी ट्राय टू ओपन डज नॉट एक्झिस्ट. समजा फाईल आपण ओपन करतोय पण ती फाईलच जर हार्ड ड्राईव्हला त्याला सापडली नाही तर फाईल नॉट फाउंड एरर येईल. म्हणजे ही एक प्रकारचा एक्सेप्शन आहे. सिंटॅक्स बरोबर आहे, समजा आपण लिहिलं ओपन abc.txt, पण abc.txt हीच फाईल जर त्याला अवेलेबल नसेल तर ती एरर येईल. कारण का, तर त्याला फाईलच मिळत नाही. फाईल मिळत नाही म्हणजे फाईल नॉट फाउंड एरर येईल. किंवा डिवाइड नंबर बाय 0, 0 न डिवाइड केला, सो 0 डिव्हिजन एरर, ह्या पद्धतीची एरर येईल. किंवा मॉडेल वी ट्राय टू इम्पोर्ट इज नॉट फाउंड. समजा एखादं मॉडेल आहे, जे मॉडेल आपल्या सिस्टीम मध्येच नाहीये आणि ते तुम्ही इम्पोर्ट करता, तर अशा मॉडेलला इम्पोर्ट एरर येईल. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या एरर्स आहेत ते आपण पुढे बघणार आहे. म्हणजे हे एक एक्झाम्पल म्हणून घेतलं की कुठल्या पद्धतीचे एक्सेप्शन्स येऊ शकतात. सो 0 डिव्हिजन एक्सेप्शन म्हणजे सिंटॅक्स बरोबर आहे. मी समजा इम्पोर्ट लिहिले, इम्पोर्ट मागाशी आपण मागच्या ह्याच्यात बघितलंय की आपण एखादं मॉडेल इम्पोर्ट करायचं असेल तर इम्पोर्ट स्टेटमेंट वापरतो. सो इम्पोर्ट मी XYZ लिहिलं. ओके, XYZ हे मॉडेलच जर अवेलेबल नसेल तर इम्पोर्ट एरर येईल. समजा एखादी फाईल ओपन करतोय आणि ती फाईलच अवेलेबल नसेल तर फाईल नॉट फाउंड एरर येईल. म्हणजे अशा पद्धतीच्या रन टाइमला ज्या एरर येतात त्याला काय म्हणलं जातं, एक्सेप्शन्स म्हणलं जातं. तर एरर आणि एक्सेप्शन मधला फरक लक्षात घ्या. सिंटॅक्स एरर मध्ये प्रोग्राम पार्स होताना, प्रोग्राम कंपाईल होतानाच एरर येते. ओके, म्हणजे तो सिंटॅक्स चुकीचा असेल तर ते कंपाईलच होत नाही प्रोग्राम, अशा पद्धतीच्या एररला सिंटॅक्स एरर म्हणतात. पण प्रोग्राम कंपाईल होतो पण रन टाइमला एरर येते. म्हणजे प्रोग्राम कंपाईल झाला म्हणजे सिंटॅक्स बरोबर आहे, पण सिंटॅक्स बरोबर असून चालत नाही, तर ते प्रॉपर रूल आपण फॉलो केले पाहिजेत. म्हणजे ज्या समजा 0 डिव्हिजन झालं नाही पाहिजे किंवा असे जे रूल्स आहेत किंवा जे काय आहेत, तर अशा पद्धतीच्या जे एरर येतात त्याला काय म्हणलं जातं, एक्सेप्शन्स म्हणलं जातं. So exceptions come in different types and the type is printed as a part of the message. मग इथं एक्सेप्शन हे वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सेप्शन्स असतात, अनेक पद्धतीचे एक्सेप्शन्स आहेत. ओके, म्हणजे 0 डिव्हिजन बघितलं किंवा फाईल नॉट फाउंड बघितलं किंवा
इम्पोर्ट एरर बघितली, नेम एरर आहे, टाईप एरर आहे, व्हॅल्यू एरर आहे, अनेक पद्धतीच्या एरर्स आहेत. ओके, म्हणजे एक्सेप्शन्स आहेत, सॉरी एरर्स म्हणण्याची एक्सेप्शन्स आहेत. तर ह्या पद्धतीचे एक्सेप्शन, अनेक टाईपचे एक्सेप्शन्स असतात. मग कुठल्या टाईपचं एक्सेप्शन आपल्याला अपियर झालंय, कुठल्या टाईपची एरर आपल्याला आली आहे, हे आपल्याला तिथं मेसेजमध्ये दाखवतं. म्हणजे बघा इथं अशा पद्धतीने एक्सेप्शन येतं, इथं दिलंय बघा, 0 डिव्हिजन एरर डिवाइड बाय 0, किंवा इथं नेम एरर दिलंय, किंवा नेम स्पॅम इज नॉट फाउंड. इथं बघा टाईप एरर दिले, कॅनॉट कन्वर्ट इंटिजर ऑब्जेक्ट टू स्ट्रिंग. म्हणजे जो आपल्याला एक्सेप्शनचा मेसेज येतोय त्या मेसेजमध्ये आपल्याला दोन गोष्टी माहित होतात. एक, कुठल्या टाईपचं एक्सेप्शन अपियर झालंय, इथं 0 डिव्हिजन एरर एक्सेप्शन अपियर झालंय, इथं नेम एरर एक्सेप्शन झालंय, इथं टाईप एरर एक्सेप्शन झालंय. म्हणजे कुठल्या टाईपचं एक्सेप्शन अपियर झालंय ते दाखवतं. आणि दुसरा जो पार्ट आहे तो मेसेज दाखवतं. म्हणजे काय टाईपचं एक्सेप्शन, त्या एक्सेप्शनच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन दाखवतं. म्हणजे इथं नेम एररची इन्फॉर्मेशन काय, नेम स्पॅम इज नॉट डिफाईन. म्हणजे हे स्पॅम नावाचा कीवर्ड किंवा व्हेरिएबल, कीवर्ड म्हणण्यापेक्षा व्हेरिएबल हा डिफाईन नाहीये. किंवा इथं डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल, मग हा अशा पद्धतीचा. किंवा टाईप एरर, वी कॅनॉट कन्वर्ट इंटिजर ऑब्जेक्ट टू स्ट्रिंग ऑब्जेक्ट इम्प्लिसिटली आपल्याला हे कन्व्हर्शन करता येत नाही. म्हणजे ह्या पर्टिक्युलर एरर किंवा ह्या पर्टिक्युलर एक्सेप्शनच्या रिलेटेड ते माहिती दाखवतं. म्हणजे ज्या पायथॉन मध्ये ज्यावेळेस एक्सेप्शन अपियर होतं त्या एक्सेप्शन मध्ये दोन पार्ट असतात. एक पहिला पार्ट काय असतो की कुठल्या टाईपचं एक्सेप्शन आहे. इथं बघा टाईप एरर आले किंवा नेम एरर, हे एक्सेप्शनचे टाईप्स आहेत. ओके, किंवा 0 डिव्हिजन एरर, तर हे एक्सेप्शनचे टाईप आले. आणि दुसरा जो पार्ट आलाय, दुसरा पार्ट आहे तो इट कॅन गिव्ह द ऍडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द एक्सेप्शन. एक्सेप्शनच्या बद्दलची माहिती ते डिस्प्ले करतं. म्हणजे ज्यावेळेस आपण पायथॉन मध्ये एक्सेप्शन अपियर होतं, सो एक्सेप्शन कम्स इन डिफरंट टाइप्स and type is printed as a part of the message. The type in the example 0 division error, name error or type error, these are the different types of exception. तर हे वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सेप्शन्स आहेत. The string printed as exception type is the name of the built-in exception that occurs. आता हे जे एक्सेप्शन्स अपियर झाले, हे जे 0 डिव्हिजन, नेम एरर किंवा हे टाईप एरर, these are the built-in exception. म्हणजे इनबिल्ट एक्सेप्शन जे आहेत ते त्या पद्धतीचे एक्सेप्शन्स आहेत. So the string printed as an exception type is the name of a built-in exception. This is true for all all built-in exception, but need not true for user defined. तर हे एक्सेप्शन तुम्ही इनबिल्ट असतात ते, पण तुम्ही तुमचे स्वतःचे एक्सेप्शन सुद्धा डिफाईन करू शकता. जे एक्सेप्शन ही दोन पद्धतीने आपल्याला येतात. एक, यू कॅन यूज द इनबिल्ट एक्सेप्शन. इनबिल्ट जे सिस्टीमने डिफाईन केलेले आहेत, पायथॉनने डिफाईन केले, ते एक्सेप्शन तुम्ही वापरू शकता. किंवा दुसरा जो टाईप आहे, तुम्ही स्वतःचे एक्सेप्शन क्रिएट करू शकता. तर अशा पद्धतीचे दोन टाईपचे एक्सेप्शन आपल्याला इथं वापरता येतात. आता इथे ह्या टेबल मध्ये आपल्याला काही एक्सेप्शन दिलेले आहेत. आपण थोडे एक्सेप्शन डिस्कस करू, कारण ह्याच्यात भरपूर एक्सेप्शन आहे. ते डिस्कस करत बसलो तर वेळ जाईल. तर आपण ठराविक एक्सेप्शन जे आपल्याला महत्वाचे आहेत ते आपण एक एक्झाम्पल म्हणून आपण डिस्कस करू. सम इम्पोर्ट एरर. हे इम्पोर्ट एरर काय आहे, तर एखादं मॉडेल तुम्ही इम्पोर्ट करायला लागला. आपण मागच्या ज्यात बघितले बघा, इम्पोर्ट मॅथ, इम्पोर्ट रॅन्डम, इम्पोर्ट डेट टाइम, हे जी मॉडेल आपण इम्पोर्ट करून घेत होते, असे मॉडेल असतील तर ते इम्पोर्ट होतील. पण एखादं मॉडेलच तुमच्या सिस्टीम मध्ये नसेल तर ते इम्पोर्ट होईल का, नाही होणार. त्यासाठी तुम्हाला मग ते मॉडेल डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि इन्स्टॉल करून मग तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागेल. तर अशा पद्धतीचं मॉडेल जर नसेल सिस्टीम मध्ये, तर असे मॉडेल तुम्ही इम्पोर्ट करायला लागले तर इम्पोर्ट एरर मेसेज येईल. सेकंड, इंडेक्स एरर. जसं तुम्ही अरे डिफाईन केला फॉर एक्झाम्पल, ओके, म्हणजे लिस्ट आहे. लिस्ट मध्ये समजा एल इज इक्वल टू समजा 10, 20 आणि 30 हे 3 एलिमेंट आहे. आणि मी असं लिहिलं एल ऑफ 4. आता एल मध्ये 4 म्हणजे 5वा इंडेक्स आहे का, इंडेक्स किती आहेत, 0, 1, 2, आणि मी लिहिलंय 4. मग हा इंडेक्स ह्याच्यात येईल का एल मध्ये, नाही. मग ह्या ठिकाणी इंडेक्स एरर. सो रेज वेन इंडेक्स ऑफ सिक्वेन्स इज आउट ऑफ रेंज. सो इंडेक्स आउट ऑफ रेंज जे तुम्ही सी शार्प मध्ये किंवा जावा मध्ये हे एक्सेप्शन असतं. म्हणजे इंडेक्स त्या पर्टिक्युलर इंडेक्स पेक्षा जास्त असेल तर किंवा कमी असेल तर अशा पद्धतीनं इंडेक्स एक्सेप्शन येईल. सो इंडेक्स एरर. किंवा की एरर. की एरर मध्ये डिक्शनरी मध्ये
आपण डिक्शनरी मधनं की आणि व्हॅल्यू असते. समजा एखादी की लिहिली आणि ती की जर त्या पर्टिक्युलर डिक्शनरी मध्ये नसेल तर की एरर येईल. ओके, मेमरी एरर. ओके, रेज वेन अन ऑपरेशन रन्स आउट द मेमरी, म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑपरेशनसाठी मेमरी जर तुमची पुरत नसेल तर मेमरी एरर येईल. म्हणजे अशा पद्धतीच्या अनेक एक्सेप्शन्स आपल्याला दिलेत. सो असर्शन एरर, ऍट्रिब्यूट एरर, एंड ऑफ फाईल एरर, म्हणजे फाईल एंड झाली की तुम्ही फाईल एंड करून परत रीड करायला लागला तर ती एंड ऑफ एरर येईल. फ्लोटिंग पॉईंट एरर, जी फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू तुमची सिस्टम त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल बसत नसेल. जनरेटर एक्झिस्ट. सो दीज आर द डिफरंट एरर. परत नेम एरर, आता मगाशी बघितली नेम एरर, म्हणजे एखादा व्हेरिएबल तुम्ही डिफाईन केलाच नाही आणि ते व्हेरिएबल वापरायला लागला तर तुम्हाला काय येईल, नेम एरर येईल. नॉट इम्प्लिमेंटेड एरर, सो एखादी ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे आणि ती मेथड तुम्ही जर इम्प्लिमेंट करू शकला नाही तर ते सो ओएस एरर, सिस्टीमच्या रिलेटेड एरर असेल. ओव्हरफ्लो एरर, म्हणजे अरिथमॅटिक एक्सप्रेशन मध्ये एखादा एलिमेंट तुमचा जास्त व्हॅल्यू असेल की त्या पर्टिक्युलर, म्हणजे जसं सी मध्ये आपण इंटिजर मध्ये आपण किती 5536 हीच व्हॅल्यू, समजा तुम्ही 70,000 स्टोअर करायला लागला तर स्टोअर होत नाही, कारण 65,000 पेक्षा वरची व्हॅल्यू त्या स्टोअर होत नाही. ही झाली ओव्हरफ्लो एरर. ओके, अशा पद्धतीचे अनेक एरर, रन टाइम एरर, स्टॉप इटरेशन एरर, सिंटॅक्स एरर, इंटेन्शन्स एरर. ओके, समजा तुम्ही इंटेन्शन प्रॉपर केलं नसेल, म्हणजे तुम्ही फॉर लूप म्हणून तर आपण इंटेन्शन वापरतो, इंटेन्शन कमी नसेल तर ते इंटेन्शन एरर येईल. टॅब एरर, सिस्टीम एरर, सिस्टीम एक्झिट एरर, टाइप एरर, अनबॉन्ड, युनिकोड एरर, सो झिरो व्हॅल्यू एरर, झिरो डिव्हिजन एरर. सो दीज आर द डिफरंट एरर्स. म्हणजे वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या एरर्स आहेत की ज्या आपल्याला एरर आपल्या सिस्टीम मध्ये येऊ शकतात. सो देट आर लॉट्स ऑफ एरर्स, अनेक एरर्स आहेत. तुम्ही त्या एरर्स तुम्ही नोट्स मध्ये मी तुम्हाला पाठवून देतो, तुम्ही त्या बघू शकता. ओके, सो दीज आर द एरर्स. मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला पण विचारू शकतो. समजा तुम्हाला असं एक स्टेटमेंट दिलं असेल, फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला असं दिलं की 4 प्लस स्पॅम इंटू 3, व्हॉट इज द आउटपुट और व्हॉट टाइप ऑफ एरर इट विल बी अपियर. अशा पद्धतीच्या स्टेटमेंट मध्ये कुठल्या पद्धतीची एरर येईल, तर इथं कुठली एरर आहे, स्पॅमची नेम एरर येते, कारण हा स्पॅम हा व्हेरिएबल अवेलेबल नाहीये, त्यामुळे इथं कुठला एरर येईल, नेम एरर. किंवा तुम्हाला असं स्टेटमेंट दिलं 2 प्लस 2 आणि याच्यामध्ये कुठली एरर येईल किंवा आउटपुट काय येईल, सो आउटपुट विल बी 4 देतील ऑप्शन, किंवा 2 देतील, किंवा टाईप एरर देतील, नेम एरर देतील. तर ह्याच्यात कुठली व्हॅल्यू येईल, तर टाईप एरर ही मेसेज येईल. म्हणजे आउटपुट ह्या स्टेटमेंटचं काय येईल, तर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन देतील, पण आउटपुट काय, टाईप एरर. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं. सो देर आर लॉट्स ऑफ एरर्स. अशा इनबिल्ट आहेत, म्हणजे हे दिले ते हे जे 3 टेबल दिलेत, सो दीज आर द 3 डिफरंट टाइप्स ऑफ. तर ह्या तिन्हीमध्ये आपण इनबिल्ट एक्सेप्शन कुठले आहेत ते दिलेले आहेत. ओके, आता ह्या इनबिल्ट एक्सेप्शन व्यतिरिक्त समजा तुम्हाला काही एक्सेप्शन तुमचे स्वतःचे डिफाईन करायचे असतील तर तुम्ही तुमचे एक्सेप्शन स्वतः डिफाईन करू शकता, आणि त्याला म्हणलं जातं युजर डिफाईन एक्सेप्शन किंवा कस्टम एक्सेप्शन. ओके, तर ते आपण पुढे बघणार आहे कशा पद्धतीचं डिफाईन करायचंय. तर त्या एक्सेप्शनच्या बिफोर आपल्याला एक्सेप्शन कसे हँडल करायचे हे बघूया. आता तुम्ही C++ मध्ये किंवा C# मध्ये किंवा जावा मध्ये हे एक्सेप्शन कसे हँडल करतात, कुठल्या स्टेटमेंट हँडल करता, बाय युझिंग ट्राय अँड कॅच स्टेटमेंट. बरोबर आहे की नाही, ट्राय कॅच न तुम्ही एक्सेप्शन हँडल करता. आता इथं पायथॉन मध्ये काय आहे ते बघूया. सो पायथॉन हॅज मेनी बिल्ट इन एक्सेप्शन विच फोर्स युअर प्रोग्राम टू आउटपुट अँड एरर वेन समथिंग इज गोज रॉंग. काही चुकीचं झालं असेल तर आपल्याला काही एखादा मेसेज द्यायचा असेल तर आपण एक्सेप्शन करू शकतो. वेन दीज एक्सेप्शन्स ऑकर इट कॉज the current process to stop and pass it to the calling procedure until it is handled. मग जर आपण एक्सेप्शन हँडल नाही केलं तर आपलं काय होईल, प्रोग्राम स्टॉप होईल आणि ज्या ठिकाणी म्हणजे आपल्या प्रॉम्प्टला परत रिटर्न होईल. त्यामुळे प्रोग्राम पुढचा रन होईल का, नाही होणार. मग ह्या सिच्युएशन मध्ये काय, तर यू नीड टू हँडल द एक्सेप्शन. म्हणजे तुम्ही हँडल एक्सेप्शन करणं गरजेचं आहे. जे इट इज अ गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस टू हँडल द एक्सेप्शन. ज्यावेळेस आता तुम्हाला ह्या वर्षी प्रोजेक्ट आहे ना, तर प्रोजेक्ट करताना तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील. तुमच्या प्रोजेक्टमध्ये एरर येईल, मग ते एरर कशी हँडल करायची, तर त्यासाठी तुम्हाला एक्सेप्शन वापरावं लागतं. मग C# असेल, जावा असेल, C++ असेल, किंवा तुम्ही पायथॉन मध्ये करणार असेल तर तुम्हाला हे एक्सेप्शन हँडल करावं लागतं. इफ नॉट हँडल अवर प्रोग्राम विल क्रॅश. इफ एक्सेप्शन हँडल केलं नाही तर प्रोग्राम काय होईल, क्रॅश होईल, म्हणजे स्टॉप होईल, रन होणार नाही. सो दिस इज आवर मेन ड्रॉबॅक ऑफ आवर सिस्टीम. सिस्टीमचा हा मग ड्रॉबॅक होईल, मेन ड्रॉबॅक होईल.
So consider that if function A call function B, which then function call C, and exception occur in a function C. जर आता आपण बघा ए प्रोग्राम लिहिलाय, समजा ए ही फंक्शन आहे, ए मध्ये मी बी फंक्शन कॉल केलं, ओके, आणि बी परत बी एक नावाचं सेपरेट फंक्शन आहे, बी मध्ये मी सी फंक्शन कॉल केलं, ओके, आणि सी नावाचं एक सेपरेट फंक्शन आहे, आणि सी मध्ये जो कोड आहे त्या ठिकाणी एक्सेप्शन आलं तर प्रोग्राम ऍक्च्युली ए बी रन व्हायला पाहिजे किंवा ए तरी रन व्हायला पाहिजे, ए मध्ये एक्सेप्शन नाहीये, पण इथं काय होईल, सी ला एक्सेप्शन असल्यामुळे सी ला एक्सेप्शन परत बी ला येईल आणि बीचं एक्सेप्शन परत ए ला येईल, त्यामुळे प्रोग्राम काय होईल, क्रॅश होईल, प्रोग्राम रन होणार नाही. So if not handled in a C, the exception pass to B and then pass to A. म्हणजे C चे एक्सेप्शन B ला येईल आणि B चे एक्सेप्शन परत A ला येईल आणि त्यामुळे प्रोग्राम काय होईल, स्टॉप होईल. पण जर C मध्ये एक्सेप्शन हँडल केलं तर ते एक्सेप्शन हँडल केल्यामुळे जे काय आउटपुट येईल ते B मध्ये येईल आणि B मधनं A मध्ये येईल आणि प्रोग्राम प्रॉपरली रन होईल. जर हँडल केलं तर, जर एक्सेप्शन हँडल केलं नाही तर तुमचा प्रोग्राम रन होणार नाही, प्रोग्राम स्टॉप होईल. So if never handle an error message is spit out and our program comes to sudden unexpected halt, unexpected stop the program stop will. So it is possible to write a program with a handle selected exception. मग आपण काय करायला पाहिजे तर आपण एक्सेप्शन हँडल केलं पाहिजे. आता एक्झाम्पल आपण घेऊया. समजा आपण काय केलं, ए मध्ये बी केला, बी मध्ये सी केला आणि सी मध्ये आपण काय केलं, फाईल ओपन केली, ओके, पण फाईल जर ओपनच नसेल, म्हणजे फाईल जर अवेलेबल नसेल तर सी मध्ये एक्सेप्शन येणार. मग आपल्याला काय करावं लागेल, सी मध्ये फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन आपल्याला हँडल करावं लागेल. मग फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन हँडल केलं तर ते जे काय मेसेज असेल तो बी ला येईल आणि बी मधून मेसेज ए ला येईल आणि अप्रोप्रिएट एक्झिक्युशन होऊन आपल्याला प्रोग्राम रन होईल. पण जर एक्सेप्शन जर हँडलच केलं नाही तर प्रोग्राम पूर्णपणे स्टॉप होईल. तर हा जो ड्रॉबॅक आहे, हा प्रॉब्लेम एक्सेप्शन हँडलनं आपल्याला रिमूव्ह करता येतो. So it is possible to write or handle the exception. Exception handle करणं गरजेचं आहे. So how to handle the exception? So catching exception in Python. So how to handle the exception? So for that purpose we can use the try statement here. Try जसं तुम्ही बाकीच्या लँग्वेज मध्ये वापरतात तसंच इथं पण आहे. ट्राय लिहायचं, ट्राय मध्ये कोलन. आता बाकीच्या ठिकाणी तुम्हाला कर्ल ब्रेस असतं पण इथं पायथॉन मध्ये कर्ल ब्रेस आहे का, नाही, कोलन आहे. कोलन नंतर इथं तुमचे काय जे ज्या प्रोग्रामचा किंवा ज्या कोडचा तुम्हाला एक्सेप्शन हँडल करायचा आहे ते इथं लिहा. आता मी सध्या 5 लिहिलं कारण आम्हाला इथं एक्झिक्युशन करायचं नाही म्हणून लिहायचं. तर इथं मी एक्सेप्शन लिहिलं, देन एक्सेप्ट नाव CL. ओके, प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे, काही ठिकाणी एक्सेप्ट आहे, काही ठिकाणी एक्सपेक्ट आहे किंवा काही जे काय असेल. पण ही स्टेटमेंट लक्षात, EXCEPT, ट्राय एक्सेप्ट, काही ठिकाणी ट्राय कॅच आहे. ओके, प्रत्येक ठिकाणचं प्रत्येक लँग्वेजचं वेगळं आहे. पायथॉन मध्ये ट्राय आणि एक्सेप्ट आहे. ओके, EXCEPT आणि इथं आपण एक्सेप्शनचं नाव लिहायचं, म्हणजे फाईल नॉट फाउंड किंवा इम्पोर्ट एरर किंवा नेम एरर किंवा टाईप एरर, सिंटॅक्स एरर, जे काय असेल, आणि मग त्याच्या रिलेटेड काय मेसेज असेल ते तुम्ही इथे लिहू शकता. असे मल्टिपल तुम्ही एक्सेप्ट लिहू शकता, म्हणजे मल्टिपल एरर्स हँडल करू शकता. म्हणजे हँडल व्हॅल्यू एरर, फॉर एक्झाम्पल इथे लिहिलं बघा, इथं व्हॅल्यू एरर हँडल केली, समजा इथं टाईप एरर हँडल केली किंवा 0 एरर हँडल केली आणि मग नंतर पुढे एल्स आणि फायनली. तर अशा पद्धतीने हा सिंटॅक्स आहे म्हणजे एक्सेप्शन हँडलिंगचा. तर जनरली ह्याच्यामध्ये ट्राय कॅच तुम्ही जावामध्ये गेला किंवा सॉरी C++ मध्ये गेला ट्राय कॅच असू शकतं. इथं एल्स पार्ट नसतो तिकडं, पण इथं एल्स आहे. एल्स काय करतं तर इथं जर कुठली एक्सेप्शन नाही हँडल झालं, कुठलं एक्सेप्शन ऑकर झालं ट्राय मध्ये आणि ह्या एक्सेप्टनं हँडल नाही केलं गेलं, म्हणजे इथं समजा माझ्याकडे मी व्हॅल्यू एरर आणि टाईप एरर एक्सेप्शन हँडल केलं, पण इथं समजा नेम एरर एक्सेप्शन आलं तर हे हँडल होणार नाही, कारण इथून एक्सेप्शन कुठलं, नेम एररचं एक्सेप्शन रेज होईल. पण आपण हे केलं टाईप एरर आणि व्हॅल्यू एरर हे दोनच एक्सेप्शन हँडल केले ती, पण आपलं रेज काय झालं, नेम एरर झाली. तर नेम एरर इथे एक्सेप्शन हँडल होणार नाही, कारण हे एक्सेप्शन कुठलं हँडल करेल, व्हॅल्यू एरर. हे एक्सेप्शन काय हँडल करेल, टाईप एरर करेल. पण ऍक्च्युली आपलं एक्सेप्शन आलंय नेम एरर, तर हे कुठेच हँडल झालं नाही. तर अशा सिच्युएशनला एल्स पार्ट रन होईल आणि एल्स पार्ट रन झाल्यानंतर एल्स पार्टचा जो एक्सेप्शन आहे ते हँडल होईल. ओके,
सो अशा पद्धतीनं म्हणजे सिंटॅक्स लक्षात घ्या. ट्राय म्हणजे जो एक्सेप्शन ज्या प्रोग्रामचा आपल्याला एक्सेप्शन चेक करायचं ते इथं लिहायचं. त्यानंतर एक्सेप्ट लिहायचं. सो EXEPT स्पेलिंग लक्षात घ्या. तुम्हाला विचारलं जातं सो एक्सेप्ट किंवा एक्सपेक्ट असं किंवा कॅच काय जे असेल ते विचारलं जाऊ शकतं. तर ते प्रॉपरली लक्षात घ्या. EXEPT एक्सेप्ट आणि नंतर नेम ऑफ द एक्सेप्शन. जे आपण मागच्या इनबिल्ट एक्सेप्शन बघितले बघा, टाईप एरर, नेम एरर, असर्शन एरर, अशा एररचे कुठले. फॉर एक्झाम्पल आता इथं व्हॅल्यू एरर दिली किंवा इथं एक्सेप्ट मध्ये मी टाईप एरर दिली आणि अशा पद्धतीने एक्सेप्शन. तर इथून जर व्हॅल्यू एरर आली तर हे एक्सेप्शन हँडल होईल. समजा इथून टाईप एरर एक्सेप्शन हँडल झालं तर ह्या ठिकाणी येईल. इथून समजा नेम एरर एक्सेप्शन झालं तर इथं कुठलंच हँडल नाही झालं तर एल्स पार्ट मध्ये येईल. आणि कुठलंच एक्सेप्शन नाही आलं तर ट्रायचा प्रॉपर एक्झिक्युशन होईल आणि फायनली रन होईल. सो फायनली कुठला आहे की इन द सिच्युएशन फायनली रन एव्हरी वे. फायनली हा काय कधी पण म्हणजे कायम रन होतो. एक्सेप्शन ऑकर हो किंवा न हो. तर हा पार्ट झाला सिंटॅक्स मध्ये. सो कॅचिंग एक्सेप्शन इन अ पायथॉन हे लक्षात घ्या. सो इन पायथॉन एक्सेप्शन कॅन बी हँडल युझिंग द ट्राय स्टेटमेंट. पायथॉन मध्ये एक्सेप्शन कसं हँडल केलं जातं ट्राय स्टेटमेंट. A critical operation which can raise exception is placed inside the try clause and the code that handles exception is written into except clause. बघा ज्या कोड मध्ये आपल्याला एरर येण्याची शक्यता आहे, ज्या कोड मध्ये आपल्याला एक्सेप्शन येण्याची शक्यता आहे तो कोड आपण ट्राय मध्ये लिहायचा आहे. ट्राय मध्ये आणि मग त्याच्यानंतर जो एक्सेप्शन येईल ते कॅच करण्यासाठी आपल्याला एक्सेप्ट क्लॉज दिलेला आहे. तो एक्सेप्ट मध्ये आपण हे असे अनेक क्लॉज म्हणजे एक्सेप्ट किती लिहायचे अनेक लिहू शकता. एकच लिहिलं पाहिजे असं नाही पण मिनिमम एक लिहू शकता. मिनिमम एक. ओके. सो अनेक लिहू शकता तुम्ही. So it is up to us what operation we perform once we have to caught the exception. हे आपल्यावर डिपेंडेंट आहे की आपण किती एक्सेप्ट क्लॉज लिहायची, किती म्हणजे पॉसिबल काय एक्सेप्शन येऊ शकतं त्यानुसार तुम्हाला एक्सेप्ट क्लॉज लिहू शकता इथं. ओके. आणि समजा त्याच्यापेक्षा वेगळंच असेल नसेलच तुम्हाला कुठलं ह्याच्यात लक्षात येत असेल तुम्ही एल्स पार्ट मध्ये ते लिहू शकता. म्हणजे अदर एरर म्हणून काहीतरी मेसेज देऊ शकता. ओके. सो दिस इज अवर सिंटॅक्स. म्हणजे सिंटॅक्स लक्षात घ्या. ट्राय त्यानंतर जो काय कोड असेल ट्राय नंतर कोलन त्यानंतर कोड त्यानंतर एक्सेप्ट आणि त्या एक्सेप्टचं कुठलं एक्सेप्शन आहे ते त्यानंतर कोलन त्यानंतर त्यात काय कोड असेल मेसेज असेल जे काय तसंच दुसरं एक्सेप्ट त्या ठिकाणी पण त्या पद्धतीने एक्सेप्शन जे नेम एक्सेप्शन किंवा काय जे एक्सेप्शन त्यानंतर कोलन कोड अशा पद्धतीने मल्टिपल एक्सेप्ट लिहू शकता आणि शेवट एल्स पार्ट पण लिहू शकता. समजा एल्स ही ऑप्शनल आहे नाही लिहिला तरी चालू शकतं. लिहिला तर ह्याचा अर्थ काय की वरचे कुठलेही एक्सेप्शन जर हँडल झाले नाही तर एल्स एक्सेप्शन हँडल होईल. एल्स पार्ट एक्सेप्शन होईल. म्हणजे इथल्या पद्धतीनं इथं जसं सांगितलं व्हॅल्यू एरर इथं लिहिलं इथं टाईप एरर लिहिलं आणि आपलं एक्सेप्शन नेम एरर असेल किंवा झिरो डिव्हिजन एरर असेल तर हे इथं हँडल होणार नाहीये. तर ते एल्स पार्ट मध्ये ऑटोमॅटिक हँडल होईल. म्हणजे वर कुठेही हँडल झालेलं न झालेलं एक्सेप्शन इथं एल्स पार्ट मध्ये हँडल होतं. आणि फायनली मध्ये काय की तुमचा प्रोग्राम रन झाल्यानंतर किंवा एक्सेप्शन हो अगर न हो फायनली रन होत असतं. सो दिस इज अवर सिंटॅक्स फॉर एक्सेप्शन हँडलिंग. ओके. सो द ट्राय स्टेटमेंट वर्क्स. आता वर्किंग कसं आहे ट्राय स्टेटमेंटचं बघा. फर्स्ट द ट्राय क्लॉज between the try and except keyword is execute. Try clause म्हणजे ट्राय मध्ये जे काय लिहिलेलं ते एक्झिक्यूट होईल. If no exception occur, the except clause is skipped and execution of the try statement is finished. एक्सेप्शन जर ऑकर झालं नाही तर डायरेक्टली फायनली ला येईल आणि फायनली मध्ये जे स्टेटमेंट रन होऊन पुढे जाईल. If exception occur during the execution the try clause, the rest of the clause is skipped. एक्सेप्शन ऑकर झालं तर ते पर्टिक्युलर एक्सेप्शन कॅच करेल आणि ते पर्टिक्युलर एक्झिक्यूट करेल. देन इफ इट टाइप्स मॅचेस द एक्सेप्शन नेम्ड आफ्टर द एक्सेप्ट क्लॉज the except clause is executed and the exception continue after the try statement. म्हणजे या ठिकाणी इथं एक्सेप्शन टाइप एरर एक्सेप्शन आलं तर इथं व्हॅल्यू एरर दिलंय आणि इथं टाइप एरर असेल तर टाइप एरर आले तर ही एक्सेप्ट क्लॉज रन होईल का नाही होणार कारण मॅच होणार नाही. जसं आपण स्विच केस मध्ये मॅचिंग करतो तसं इथं होणार नाही. हे डायरेक्ट पुढच्या एक्सेप्टला जाईल. त्या ठिकाणी टाइप एरर आहे का बघेल असेल तर ते एक्झिक्युशन होईल नसेल तर पुढच्या एक्सेप्टला जाईल. अशा पद्धतीने सगळे एक्सेप्ट चेक करेल आणि जर कुठल्याच एक्सेप्टला रन नाही झाला तर पुढे एल्स पार्ट मध्ये आपण तो रन होईल.
If an exception occurs which does not match the except named in the except clause, it is passed on the outer try statement. If no handler is found, it is unhandled exception and execution stop with the some appropriate message. जर आपण एक्सेप्शन लिहिले आणि त्यात हँडलच नाही झालं एक्सेप्शन, तर परत काय होईल की अप्रोप्रिएट मेसेज डिस्प्ले होईल आणि प्रोग्राम स्टॉप होईल. A try statement may have more than one except clause. मोर दॅन वन लिहिले, मोर दॅन झिरो लिहिलेलं नाही. म्हणजे तुम्ही ट्राय स्टेटमेंट मध्ये कमीत कमी एक तरी एक्सेप्ट क्लॉज लिहावा लागेल. कमीत कमी एक पेक्षा जास्त तुम्ही किती लिहू शकता, पण कमीत कमी एक तरी लिहावा लागेल. सो more than one except clause to specify handles for the different exception. At most one handler will be executed. At most म्हणजे बघा ह्यामध्ये एकच एक्सेप्ट क्लॉज रन होईल. मल्टिपल एक्सेप्ट म्हणजे तुमच्या सिस्टीम मधून तुमच्या इथून मल्टिपल टाइप एरर डिफाईन होत असतील, पण हँडल होताना एकच एरर हँडल होईल. एक्सेप्ट क्लॉज ऍट मोस्ट वन एक्सेप्ट क्लॉज इज रन. म्हणजे इथे एक एरर येईल, त्याच्या रिलेटेड एकच एक्सेप्ट क्लॉज रन होईल. इथं जरी तुम्ही मल्टिपल एक्सेप्ट लिहिलं असेल तरी पण, जसं स्विच केस मध्ये मल्टिपल केस लिहिता पण एकच केस रन होत असते, तशा पद्धतीनं इथं सुद्धा एकच हँडलर किंवा एकच एक्सेप्ट क्लॉज रन होईल. सो हँडलर ओनली हँडल एक्सेप्शन दॅट ऑकर्स इन द करस्पॉन्डिंग ट्राय क्लॉज, not in other handler in the same try statement. An except clause may name multiple exception as parameterized type. तुम्ही एकाच ह्याच्यात मल्टिपल एक्सेप्शन पण देऊ शकता. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की कशा पद्धतीने एक्सेप्शन हँडल करू शकतो. ओके, म्हणजे एक्सेप्शन हँडलिंगला महत्वाचं लक्षात घ्या, त्याच्यातला महत्वाचा सिंटॅक्स लक्षात घ्या. ट्राय, त्यानंतर पुढे जो कोड असेल, त्यानंतर एक्सेप्ट आणि त्यानंतर पुढे एक्सेप्ट नंतर एक्सेप्शनचं टाईप, म्हणजे व्हॅल्यू एरर, नेम एरर, हे सिंटॅक्स आहे. त्यामुळे मी इथं लिहिलं नाही, तर इथं तुम्ही काय लिहू शकता, व्हॅल्यू एरर, एक्सेप्ट व्हॅल्यू एरर, एक्सेप्ट टाईप एरर, एक्सेप्ट झिरो डिव्हिजन एरर, एक्सेप्ट इम्पोर्ट एरर, अशा पद्धतीने लिहू शकता आणि त्याच्या रिलेटेड अप्रोप्रिएट कोड लिहू शकता. ओके, तर या पद्धतीने इथे एक्झाम्पल दिलंय बघा. आता इथे बघा रॅन्डम इम्पोर्ट सिस्टीम इम्पोर्ट केल्या, एक मॉडेल दिलंय. रॅन्डम लिस्ट नावाचं एक लिस्ट डिफाईन केली A02. आता इथे बघा, फॉर एंट्री इन अ रॅन्डम लिस्ट ट्राय, इथं ट्राय घेतला, ट्राय एंट्री इज इफ 1 अपॉन इंट एंट्री आणि ब्रेक. इथं आता काय घेतलं बघा, रॅन्डम मधून एक एलिमेंट घेईल आणि 1 अपॉन दॅट व्हेरिएबल, इथली व्हॅल्यू हे डिस्प्ले करेल आणि मग तिथं एक्सेप्शन हँडल केलंय. आता इथे एक्सेप्शनला कुठलंच टाईप नाही दिलं, त्यामुळे हे काय होईल, बाय डिफॉल्ट सगळे एक्सेप्शन हँडल करेल. आता इथं कसं रन होईल, पहिल्या ह्याला 1 अपॉन, ओके 1 अपॉन पहिला ए येईल. आता 1 अपॉन ए रन होईल का, नाही होणार, कारण ए ही स्ट्रिंग आहे. 1 अपॉन ए म्हणजे डिव्हिजन होऊ शकतं का, नाही. तर इथं बघा, इथं तुम्हाला व्हॅल्यू एरर नावाचं एक्सेप्शन ऑकर होईल. त्यानंतर पुढची व्हॅल्यू घेईल, 0 घेईल. ओके, 1 अपॉन 0 डिवाइड होते का, नाही. सो 0 डिव्हिजन एरर ही एक्सेप्शन डिस्प्ले होईल. आणि तिसरं परत 2 येईल, सो 1 अपॉन 2 0.5 येईल आणि हे रन होईल. ओके, तर अशा पद्धतीनं म्हणजे एक्सेप्शन मध्ये मी मेसेज टाकलेला आहे बघा, उप्स कुठली एक्सेप्शन ऑकर झालं, सिस्टीम डॉट एक्सेप्शन इन्फो ऑफ 0, म्हणजे एक्सेप्शन कुठला हे डिस्प्ले करण्यासाठी हे लिहिलं आणि प्रिंट नेक्स्ट एंट्री आणि प्रिंट एक लाईन डिस्प्ले केली. आता जर हे एक्सेप्शन आपण एक्सेप्शन हँडल केलं नसतं तर काय होईल की आपल्याला पहिलं हे रन होईल आणि पुढचं रनच होणार नाही, बाहेर पडेल. केलं की लिस्ट घेतली, लिस्ट मधून एक एक व्हेरिएबल घेतला आउटपुट आणि 1 अपॉन दॅट व्हेरिएबल घेतला. आता इथं 1 A02 ए ने डिवाइड होतंय का, नाही होत, त्यामुळे इथं व्हॅल्यू एरर ऑकर झाली. पुढे दुसऱ्यांदा 0 न डिवाइड होत नाही, 0 एरर, आणि पुढे आपण डायरेक्ट आउटपुट डिस्प्ले झालं. ओके, तर ह्या पद्धतीनं इनपुट म्हणजे हे होईल, रन होईल. आता रन झाल्यानंतर बघा इथं की हे रन झाल्यानंतर द रेसिप्रोकल ऑफ एंट्री इज आर. ओके, तर हे जे असेल ते डिस्प्ले झालं, आउटपुट हे डिस्प्ले झालं. म्हणजे जर तुम्ही एक्सेप्शन हँडल केलं नसतं तर ह्या प्रोग्राम मध्ये आणि एक्सेप्शन हँडल केल्यानंतर प्रोग्राम मध्ये काय फरक होतो बा,
एक्सेप्शन हँडल केलं तर ह्या तिन्ही प्रोग्राम रन होतात, म्हणजे तिन्ही व्हॅल्यूचं आउटपुट डिस्प्ले करतं. पण जर एक्सेप्शन हँडल केलं नसतं तुम्ही तर डायरेक्ट काय आलं असतं की पहिल्यांदा ए व्हेरिएबल घेऊन डिवाइड झाला असता आणि इथं डायरेक्ट व्हॅल्यू एरर झाले असते आणि पुढची प्रोग्रामच रन झाला असता नसता, म्हणजे तुमचं आउटपुट हे इथला पार्टच डिलीट झाला असता, फक्त एवढाच तुम्हाला आउटपुट डिस्प्ले झालं असतं जर एक्सेप्शन हँडल केलं नसतं तर. एक्सेप्शन हँडल केल्यामुळे तुम्हाला प्रत्येक एंट्रीचं आउटपुट बघायला मिळालं, म्हणजे 0 ए न काय होतं, काय आउटपुट येतंय, 0 न काय येतं आणि हे म्हणजे ए म्हणलं तर व्हॅल्यू एरर येईल, 0 म्हणलं तर 0 डिव्हिजन एरर येईल आणि 1 डिवायडेड बाय 2 तर काही एरर यायचा संबंधच नाही. तर अशा पद्धतीने एक्सेप्शन हँडलिंग करू शकता. म्हणजे इथं बघा कसं ट्राय मध्ये जो कोड लिहायचा आहे तो लिहिला आणि नंतर एक्सेप्ट क्लॉज लिहिला. आता इथं बघा, इथं एक्सेप्ट क्लॉज मध्ये कुठलंही एक्सेप्शन मी लिहिलेलं नाही, तर हे काय बाय डिफॉल्ट सगळे एक्सेप्शन हँडल करेल एक्सेप्ट क्लॉज. जर तुम्हाला स्पेसिफिक एक्सेप्शन हँडल करायचंय, म्हणजे समजा तुम्हाला व्हॅल्यू एररचं एक्सेप्शन हँडल करायचंय, तर तुम्ही इथे लिहू शकता एक्सेप्ट व्हॅल्यू एरर आणि मग व्हॅल्यू एरर साठी पुढे एक्सेप्ट नेम एरर किंवा पुढे एक्सेप्ट टाइप एरर किंवा 0 डिव्हिजन एरर, म्हणजे तुम्ही स्पेसिफिक एक्सेप्शन पण लिहू शकता. पण मी जनरलाइज एक्सेप्शन लिहिलं, म्हणजे एक्सेप्ट क्लॉज मधून जनरलाइज एक्सेप्शन लिहू शकतो. तर ह्या पद्धतीनं एक एक्झाम्पल घेतलं हँडलिंग एक्सेप्शन कसं. इन दिस प्रोग्राम we loop until the user enter an integer into the valid reciprocal. The portion that caused the exception is placed inside the try block. म्हणजे जो आपला कोड आहे, जो 1 r equal to 1 upon int entry, ह्या प्रो स्टेटमेंट मध्ये आपल्याला एरर येण्याची शक्यता आहे आणि ते स्टेटमेंट म्हणून आपण काय लिहिलं, ट्राय मध्ये लिहिलं. ओके, so if no exception occur except block is skipped and normal flow continue. आता या ठिकाणी बघा 2 साठी एक्सेप्शन आलं नाही, त्यामुळे इथून काय झालं, आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली आणि इथून एक्सेप्ट स्किप झालं आणि डायरेक्ट प्रिंटला आलं. पण ए ठिकाणी एक्सेप्शन ऑकर झालं की एक्सेप्टला आलं, 0 ठिकाणी एक्सेप्शन ऑकर झालं एक्सेप्ट आलं, 2 ला एक्सेप्शन ऑकर झालं का नाही झालं म्हणल्यावर एक्सेप्ट ब्लॉक हा पूर्ण स्टेटमेंट स्किप केलं आणि डायरेक्ट कुठं आलं, पुढच्या प्रिंटला आलं. Okay, so if no exception occur, except block is skipped and normal flow continue. But if any exception occur, it is caught by the except block. Except block मध्ये caught केलं. Here we print the name of exception using exinfo function inside the sys model. ह्या ठिकाणी आपण कुठलं एक्सेप्शन ऑकर झाले कसं फाइंड केलं, तर सिस मॉडेल मध्ये exc.info हे नावाचं फंक्शन आहे. ह्या फंक्शन काय करतं की कुठलं एक्सेप्शन ऑकर झालंय, सिस्टीम एक्सेप्शन किंवा ते आयडेंटिफाय करतं आणि ते डिस्प्ले करतं. ओके, सो वी कॅन सी द व्हॅल्यू ए अँड 1.3 व्हॅल्यू कॉज व्हॅल्यू एरर अँड 0 डिव्हिजन एरर. ओके, ए आणि 0 तिथे 1.3 झालं तर 0 कॉज व्हॅल्यू अँड 0 कॉज द 0 डिव्हिजन एरर. ए मध्ये व्हॅल्यू एरर एक्सेप्शन झालं आणि 0 मध्ये 0 डिव्हिजन एरर एक्सेप्शन ऑकर झालं. ओके, आता पुढं फर्स्ट द ट्राय स्टेटमेंट is executed. If no exception occurs, the except clause is skipped and execution of the try statement is finished. If an exception occurs during the execution of the try clause, the rest of clause is skipped. Then if its type matches the exception named after the except keyword, the except clause is executed and execution continue. याच्यामध्ये बघा काय दिलंय की एक्सेप्शन कुठलं एक्झिक्यूट होतं, तर जे मॅच होईल एक्सेप्शन ते एक्झिक्यूट होतं आणि बाकीचे सगळे एक्सेप्शन स्किप केले जातात. सेम कन्सेप्ट म्हणजे स्विच मध्ये जसे व्हॅल्यू बरोबर केस मॅच होते तेवढेच केस रन होते, तसं जे एक्सेप्शन रेज झाले तेच एक्सेप्शन मॅच एक्सेप्शन फाइंड करतं आणि मॅचिंग एक्सेप्शन रन झाल्यानंतर बाकीचे सगळे एक्सेप्शन स्किप करतं आणि एकदा एक्सेप्शन रन झाले की पुढे जातं. सो इफ एक्सेप्शन ऑकर्स विच डज नॉट मॅच द एक्सेप्शन नेम्ड इन द एक्सेप्ट क्लॉज, इट इज पास्ड टू आउटर ट्राय स्टेटमेंट. मग जर कुठलंच एक्सेप्शन मॅच नाही झालं तर तिथून बाहेर पडेल आणि ते अनहँडल्ड एक्सेप्शन होईल. इफ नो हँडलर इज फाउंड, इट इज अनहँडल्ड एक्सेप्शन and execution stop the program. Execution stop होईल. A try statement may have more than one except clause to specify handle to different exception. At most one handler will be executed. एक कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त एकच एक्सेप्शन एक्झिक्युशन रन होऊ शकते किंवा
हँडल होऊ शकतं. मल्टिपल एक्सेप्शन तुम्ही ऍट अ टाइम हँडल करू शकत नाही. म्हणजे हँडल करू शकत नाही म्हणजे काय की रन होत नाही. एकच एक्सेप्शनचा एक्सेप्ट क्लॉज हा एकच रन होतो. हँडलर ओनली हँडल एक्सेप्शन दॅट ऑकर्स इन अ करस्पॉन्डिंग ट्राय क्लॉज, नॉट इन अदर हँडलर. करस्पॉन्डिंग ट्राय क्लॉज मध्येच असेल, एक मल्टिपल ट्राय लिहिला असेल तर त्या ट्रायच फक्त एक्सेप्ट रन होतं. एका ट्रायचं दुसऱ्या ट्राय मध्ये एक्सेप्शन हँडल होत नाही. एक्सेप्शन क्लॉज मे मल्टिपल एक्सेप्शन ऍज अ पॅरांथेसिस. मग तुम्ही जर मल्टिपल म्हणजे आता समजा मला इथे एक्सेप्ट मध्ये आता लिहिलेलं नाही, पण मी समजा मला ऍट अ टाइम 2-3 एक्सेप्शन एकदमच चेक करायचे, व्हॅल्यू एरर, नेम एरर, टाईप एरर, तर मी एका कंसात लिहू शकतो व्हॅल्यू एरर कॉमा नेम एरर कॉमा टाईप एरर. तर अशा पद्धतीनं पॉसिबल आहे. तर ह्या पद्धतीने ट्रायचं वर्किंग होतं. ओके, सो दिस इज अवर ट्राय स्टेटमेंट. ट्राय लक्षात आलं कसं. नाउ नेक्स्ट इज रेज स्टेटमेंट. आता नेक्स्ट स्टेटमेंट आहे ते हाऊ टू रेज द एक्सेप्शन. ओके, म्हणजे आपण आता बाय डिफॉल्ट सिस्टीम काय करते, आता ट्राय मध्ये प्रोग्राम रन झाल्यानंतर एरर आले तर सिस्टीम रन करते. आपल्याला स्पेसिफिकली एक्सेप्शन रेज करायचंय, फोर्सफुली रेज करायचंय. आता मागच्या प्रोग्राम मध्ये म्हणजे ह्या प्रोग्राम मध्ये आपण एक्सेप्शन रेज करत होतो का नाही, सिस्टीम एक्सेप्शन रेज करून म्हणजे ट्राय स्टेटमेंट मध्ये एरर आली की ते एक्सेप्शन रेज करायचं, इम्प्लिसिट रेज होत होतं. आता आपण काय करणार आहे की एक्सप्लिसिट कसं रेज करायचं, म्हणजे आपण फोर्सफुली एक्सप्रेशन कसं रेज करायचं ते बघूया. सो द रेज स्टेटमेंट अलाउज द प्रोग्रामर टू फोर्स द स्पेसिफाईड एक्सेप्शन. मग रेज स्टेटमेंटने आपण एक्सप्लिसिटली एक्सेप्शन रेज करू शकतो, फोर्सफुली एक्सेप्शन रेज करू शकतो. तर कसं, तर रेज आणि नेम एरर आणि कंसात मेसेज टाका किंवा नाही टाका हा ऑप्शन आहे. रेज नेम एरर म्हणलं की एक्सेप्शन काही असेल तर नेम एरर नावाचं एक्सेप्शन रेज होईल. ओके, आणि त्याच्या पुढे तुम्ही जर मेसेज टाकला असेल तर तो मेसेज इथं म्हणजे इथं बघा रेज नेम एरर लिहिलं, म्हणजे समजा मी स्टेटमेंट लिहिलं आणि स्टेटमेंटच्या खाली रेज नेम एरर लिहिली तर डायरेक्ट कुठलं एक्सेप्शन रेज होईल, नेम एरर नावाचं एक्सेप्शन रेज होईल आणि ते एक्सेप्शन डिस्प्ले होईल. मग इथं तुम्हाला बघा कसं दिसेल, नेम एरर आणि कंसात हाय देअर. ओके, किंवा रेज व्हॅल्यू एरर नावाचं एक्सेप्शन दिलं तर रेज व्हॅल्यू एरर दिलं तर व्हॅल्यू एरर नावाचं एक्सेप्शन डिस्प्ले होईल. इट इज शॉर्ट हँड फॉर द रेज व्हॅल्यू एरर. ओके, हे अशा पद्धतीनं लिहू शकतो. म्हणजे इथं मेसेज नाही दिला तरी पण चालतं, फक्त इथं हे मेसेज येणार नाही, सिस्टीमचा जो डिफॉल्ट मेसेज असेल तो येईल. द सोलो argument to raise indicates the exception to be raised. This must be either an exception instance or an exception class. Okay, तुम्ही हे इन्स्टन्स न करू शकता किंवा डायरेक्टली कॉल करू शकता. इफ एक्सेप्शन क्लास इज पास्ड इट विल बी इम्प्लिसिटली instantize by calling its constructor with no argument. जर तुम्ही एक्सेप्शन नावाच्या म्हणजे आपल्याला आता पुढे पण बघणार आहे की एक्सेप्शन नावाचा क्लास आहे की ज्या क्लास मधून एक्सेप्शन इनहेरिट होतात हे सगळे, म्हणजे हे आपण जे सगळे एक्सेप्शन बघितले तर हे सगळे एक्सेप्शन इन बाय डिफॉल्ट कशातून इनहेरिट होतात, तर एक्सेप्शन नावाच्या क्लास मधून इनहेरिट होत असतात. मग समजा आपण रेज करायचं म्हणलं तर एक्सेप्शन डॉट रेज करू शकतो किंवा डायरेक्ट रेज केलं तरी चालू शकतं. So raising exception, बघा इथं, if you need to determine whether an exception was raised but doesn't intend to handle it, a simple form of raise statement will be allowed. For example, इथं बघा try raise name error मी घेतलं आणि expect name error. ओके, तर अशा पद्धतीनं मी जर नेम एरर घेतली तर बघा इथं आपल्याला नेम एरर इथून डायरेक्ट रेज होईल आणि इथं नेम एरर कुठं आहे एक्सेप्ट मध्ये ते एक्सेप्शन कॉट होईल आणि जो मेसेज आहे तो डिस्प्ले होईल. बघा एन एक्सेप्शन फ्लो बाय आणि नंतर बघा नेम एरर आणि हाईड एरर म्हणजे नेम एररच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ते डिस्प्ले झाली. तर ह्या पद्धतीने एक्सेप्शन एक्सप्लिसिटली रेज करू शकतो. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं हाऊ एक्सप्लिसिटली रेज द एक्सेप्शन, हाऊ एक्सप्लिसिटली थ्रो द एक्सेप्शन. तर कुठल्या स्टेटमेंटनं, रेज स्टेटमेंटनं तुम्ही एक्सप्लिसिटली एक्सेप्शन रेज करू शकता. ओके, आता याच्यामध्ये आपण जो एक्सेप्ट क्लॉज बघितला त्या क्लॉज बद्दलची आपण माहिती घेऊया. सो कॅचिंग एक्सेप्शन बाय द एक्सेप्ट क्लॉज. सो इन सम सिच्युएशन वी डू नॉट मेन्शन एनी एक्सेप्शन इन द एक्सेप्ट क्लॉज. काही सिच्युएशन मध्ये मागचा आपण प्रोग्राम लिहिले की त्या प्रोग्राम मध्ये आपण काय कुठलाही एक्सेप्शनचा टाइप मेन्शन केला नव्हता, तर त्या ठिकाणी काय होईल, सगळे एक्सेप्शन रेज किंवा कॉल होतील.
This is not a good programming practice as it will be catch all exception and handle every case in the same way. मग हे जे टेक्निक आहे म्हणजे हे आपण जो प्रोग्राम लिहिला होता त्या प्रोग्राम मध्ये काय एक्सेप्शन कुठलेच रेज नाही. मग ह्याच्यात काय होईल सगळे एक्सेप्शन हँडल होतील. मग आपल्याला प्रॉपर कुठलं एक्सेप्शन झालंय किंवा कुठल्या एक्सेप्शन मुळे काय एरर येते हे काय प्रॉब्लेम आपल्याला समजणार नाही. म्हणजे हे काय प्रोग्रामिंग गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस नाही कारण आपल्याला एवढे एक्सेप्शन कशासाठी दिले तर ते प्रॉपर हँडल करण्यासाठी दिले. त्यासाठी आपण काय करू शकतो यू हॅव टू हँडल एक्सेप्शन सेपरेटली सेपरेट काय. सो वी कॅन स्पेसिफाय which exception can be except clause. एक्सेप्ट क्लॉज मध्ये कुठलं एक्सेप्शन तुम्हाला हँडल करायचे तुम्ही तिथं स्पेसिफाय करू शकता. A try clause can have any number of except clause to handle them differently but only one will be execute. मल्टिपल एक्सेप्ट क्लॉज लिहू शकता पण ऍट अ टाइम वनच एक्सेप्ट क्लॉज रन होईल. When we use the tuple of value to specify multiple exception लिहायचं असेल तर टपल मध्ये म्हणजे गोल कंसात आपण लिहू शकतो. इथं एक्झाम्पल दिलंय बघा ट्राय ए इंट इनपुट अ नंबर इफ ए इज लेस दॅन 0 रेज द व्हॅल्यू एरर. व्हॅल्यू एरर ए ची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी असेल तर मी व्हॅल्यू एरर रेज केली. आणि इथं बघा एक्सेप्ट व्हॅल्यू एरर ऍज बीई म्हणजे मी अलाइज केलं याचं आणि ती व्हॅल्यू एररचा मेसेज इथं मी प्रिंट केला किंवा व्हॅल्यू एरर डॉट मेसेज लिहिलं तरी पण प्रिंट होईल. ओके. आणि इथं जे मेसेज आहे दिस इज नॉट पॉझिटिव्ह नंबर तो मेसेज इथं तुम्हाला डिस्प्ले होईल. तर ह्या पद्धतीनं कॉट होईल. सो देर मे बी ऍटलिस्ट देर मे बी लास्ट एक्सेप्ट क्लॉज विच मे ओमिट द एक्सेप्शन नेम टू सर्व द वाइल्ड कार्ड. मग तुम्हाला असं पण करू शकता बघा आता इथं एक एक्झाम्पल दिलंय ओएस एरर व्हॅल्यू एरर आणि इथं एक्सेप्ट लिहिलं. तर ह्याचा अर्थ काय की ह्या ठिकाणी कुठलंही हँडल नाही झालं तर डायरेक्ट हे एक्सेप्ट क्लॉज एक्सेप्शन हँडल करेल. ओके. म्हणजे इथं ओएस एरर नाही आली किंवा व्हॅल्यू एरर नाही आली तर डायरेक्ट हे एक्सेप्ट क्लॉज हँडल करू शकतं किंवा एल्स पार्ट पण लिहू शकता. सो यूज दिस विथ द एक्स्ट्रीम कॉज since it is easy to mask the real programming error. ह्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामची एरर काय असेल ते देऊ शकतो. सो इट कॅन ऑल्सो बी युज्ड टू प्रिंट अन एरर मेसेज अँड देन री-रेज द एक्सेप्शन. प्रिंट करेल आपण आणि एक्सेप्शन रेज करू शकतो. सो दिस इज आवर एक्सेप्ट क्लॉज. देन फायनली क्लॉज आपल्याला माहित आहे फायनली. सो फायनली क्लॉज इज यूज टू execute the statement. So the try statement in Python can have optional finally clause. फायनली हा ऑप्शनल पार्ट आहे एल्स हा ऑप्शनल पार्ट आहे पण कंपल्सरी काय ट्राय आणि एक्सेप्ट. सो दिस क्लॉज इज एक्झिक्युटेड नो मॅटर व्हॉट अँड इज जनरली यूज टू रिलेटिव्हली एक्सटर्नल रिसोर्सेस. नो मॅटर म्हणजे हे प्रोग्राम फायनली हे एनी सिच्युएशन एक्सेप्शन रेज होऊ अगर न होऊ रन होतच. सो इन ऑल दीज सर्कमस्टन्सेस वी मस्ट क्लीन अप द रिसोर्सेस वन्स यूज वेअर इट इज सक्सेसफुल ऑर नॉट. जे एक्सेप्शन रेज होऊ किंवा न होऊ our finally will be run. So this action ते एक्झाम्पल मध्ये दिलंय बघा ट्राय एफ ओपन केला आणि फायनली मध्ये क्लोज केलं म्हणजे प्रत्येक वेळेस फाईल ओपन केल्यानंतर एक्सेप्शन रेज झालं तरी काही प्रॉब्लेम नाही रेज झालं तरी फाईल क्लोज होईल. सो इन दिस वे फायनली क्लॉज फायनली बद्दल दोन स्टेटमेंट लक्षात द्यायची. एक इट इज ऑप्शनल आहे आणि दुसरा पार्ट महत्वाचा काय की फायनली मध्ये तुमचं एक्सेप्शन रेज होऊ और न होऊ ते रन होतच. सो दॅट इज फायनली क्लॉज. आणि तिसरा जो महत्वाचा पार्ट आहे एल्स क्लॉज म्हणजे ट्राय मध्ये ट्राय एक्सेप्ट फायनली आणि एल्स हे चार पार्ट येतात. त्यातला आपण आता एल्स पार्ट बघू बाकीचे तीन मिळेल. सो द एल्स क्लॉज इन अ ट्राय एक्सेप्ट स्टेटमेंट मस्ट फॉलो ऑल द एक्सेप्ट क्लॉज अँड इज युजफुल फॉर कोड दॅट मस्ट बी एक्झिक्यूट इफ द ट्राय क्लॉज डज नॉट रेज एन एक्सेप्शन. ट्राय मध्ये एक्सेप्शन रेज झाले आणि कुठेही हँडल नाही झालं तर एल्स मध्ये एक्सेप्शन हँडल करतं. सो एक्सेप्शन इन दिस एल्स क्लॉज आर नॉट हँडल्ड बाय द प्रिसिडिंग एक्सेप्ट क्लॉज. या ठिकाणी कुठेही एक्सेप्ट नाही हँडल झालेलं एक्सेप्शन मध्ये एल्स मध्ये एक्सेप्ट हँडल होतं. मेक शुअर दॅट द एल्स क्लॉज इज रन बिफोर द फायनली. एल्स कुठे लिहायचा तर सगळ्या एक्सेप्शन नंतर लिहायचा आणि फायनलीच्या आधी लिहायचा. हे लक्षात घ्या. म्हणजे सिक्वेन्स कसा पहिला ट्राय मध्ये एक्सेप्ट असे मल्टिपल एक्सेप्ट
एक्सेप्ट नंतर सगळ्या परत एक्सेप्ट लिहायचं असेल तर फक्त एक्सेप्ट लिहू शकता किंवा एल्स, आणि एल्स नंतर फायनली. सो the use of the else clause is better than adding additional code to try clause because it can avoid accidentally catching an exception that wasn't raised by the code. ओके, त्या कोड मध्ये रेज नाही झालेलं एल्स मध्ये एक्सेप्शन हँडल होऊ शकतं. ओके, सो दिस इज अवर फर्स्ट पार्ट ऑफ द एक्सेप्शन हँडलिंग. तर एक्सेप्शन हँडलिंगचा हा पहिला पार्ट आहे की ज्यामध्ये आपण एक्सेप्शन कशा पद्धतीने, इनबिल्ट एक्सेप्शन कशा पद्धतीने हँडल